महाराष्ट्र पोलीस सुरेशजी पोसाडे साहेब, आपल्याला विनंती यावं आपण व्यासपीठावरती. दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू व्यासपीठावरती आणि दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू ड्रेस कोड मध्ये असतील याची नोंद घ्या. चला, मॅचला होते सुरुवात. पहिल्या फेरीमधील ही अंतिम लढत. पहिलं षटक. ओ, क्लीन बोल्ड. पहिलाच बॉल वेगानं उत्तर दिलेला, फलंदाज बाद. ओ, खोलात होता चेंडू, यॉर्कर टाकलेला, पाठीमागे चालत. तात्या त्या ठिकाणी कदाचित फिल्डिंग करतात. फक्त एक सिंगल या बॉलवरती मिळते. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली 1 गडी बाद 1. गोलंदाज तयार. फुलटॉस ऑन साइडला खेळतात. वाडिश लॉंग ऑन मध्ये जवळपास. ओ, गुड फिल्डिंग. निघाला चेंडू सरळ सीमा पार. धावा मिळतात 4. आलेला हा सुंदर चौकार. झेल पकडण्यात आलेले लॉंग ऑफला. आणखीन एक फलंदाज इथून बाद होतोय.
पहिलं षटक 5 धावा 2 गडी बाद. नवीन फलंदाज मयूर. ओ क्लीन बोल्ड. आणखीन एक फलंदाज बाद. 5 या धावसंख्येवरती. तिसरा धक्का. शेवटचा चेंडू आता पहिल्या षटकामधील बाकी राहतोय. फुल टॉस आहे. टर्न करतात. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये रनआउटची शक्यता बनू शकली असती. दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवला. 2 धावा या दरम्यान पूर्ण होतात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 3 गडी बाद 7 वर. पहिल्या षटकामध्ये आल्यात 7 धावा. आता आल्यात सेकंड ओव्हरमध्ये. देवेन कुलकर्णी. पहिला बॉल. पहिला चेंडू चांगला टाकलेला. फार कमी रनअप आहे परंतु पेस चांगला. बॉलला टप्पा चांगला होता. नियंत्रण होतं. डॉट बॉलने सुरुवात. वेगानं टाकला. आडव्या बाटने खेळतात. P2चं षटक सुरू आहे. प्रोटेक्शन डीप मध्ये. फक्त सिंगल. 1 धाव या बॉलवरती. संघाची धावसंख्या 8. बॉल तयार. हो चांगला चेंडू. लेट कट खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. संभा आणि दीपेशची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी. लॉफ करतात. ओ पीच सापडलेला. वाईड लॉंग ऑन सीमा पार. षटकार. षटकाराच्या मदतीने संघाची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 14 वर. 14. लॉफ करते. दो पिच. लेट खेळलेत. बरोबर स्टेजच्या दिशेने आलेला आहे चेंडू. सरळ सीमा पार. धावा या बॉलवरती मिळतात 4. चौकार. शेवटचा अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी राहतोय. धावसंख्या 18 वरती. स्ट्रायकिंग एंडला तर सध्या दीपेश आहे. सेन्सिबली पुश करतायत. सरळ खेळतात. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये पाठवला चेंडू. 1 रन या बॉलवरती मिळते. ओव्हर कंप्लीट. 2 ओव्हर मध्ये धावस संख्या कोलारा टीमची जाऊन पोहोचलेली आहे 3 गडी बाद 19.
19ला 3 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत. तिसऱ्या षटकाला सुरुवात तिसऱ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती इम्रान आलेत. यॉर्कर हो, झेलची शक्यता होती. प्रयत्न चांगले होते. डॉट बॉलनं सुरुवात. गोलंदाज तयार. वेगवान टाकलेला आहे. आता लॉंगॉनचं क्षेत्र निवडलं. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. झेल पकडण्यात आलेली आहे. फलंदाज बाद. धावसंख्या आतापर्यंत 19. थोडं फास्ट खेळा प्लीज. नवीन फलंदाज बंटी वाघे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतात. तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा इम्रान बॉलिंग करतात. उन्हाचा तडाखा वाढलेला. 19ला 4 गडी बाद. तिसरं षटक व दशम इम्रान. यॉर्कर टाकलेला. लवकर ओळखलं. पाठचा पाय वाकवला आणि षटकार दाखवला. सीमा पार. आल्या आल्या बंटी वाघेनं षटकार ठोकलेला. षटकार आला 6च्या मदतीनं. धावा पुस्तकावरती धावा 25. अंतिम 3 चेंडू राहिलेले. पाठी ठेवलाय. ओ, वन मोर पिकअप स्ट्रोक. पाठचा पाय वाकवला आणि पुन्हा एकदा षटकार दाखवलेला. बंटी वाघे इज ऑन फायर नाव. सिक्सर. दोन सलग षटकार ठोकलेले बंटी वाघेनं. 6व्या क्रमांकावरती तो आलेला आहे. आणि 31 धावा आतापर्यंत धाव पुस्तकावर. बोल तयार. चांगला चेंडू टाकलेला. कदाचित ब्रश झाला असावा. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बंटीचा होता. शेवटचा बॉल आता बाकी राहतो या ओव्हरमध्ये. 12 वसूल केल्या. 4 विकेट. 4चे 4 विकेट इम्रानने घेतलेल्या. शेवटचा बॉल आता बाकी राहतो. ओ, क्लीन बोल्ड. प्रत्युत्तर देण्यात आलेलं. बंटीला थांबणं गरजेचं होतं लॉफ करण्याच्या प्रयत्नामध्ये. थोडासा चेंडू अपेक्षाहून खाली राहिला आणि फलंदाज बंटी परततो मैदानाच्या बाहेर. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 बाद 31.
चौथं षटक आता प्रगतीपथावरती. 4th ओव्हर इन प्रोग्रेस. चौथ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवर करीम. संभा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला. अक्षय नवीन गेलेत. 5 गडी अक्षय. 31 ऑन स्कोर कार्ड. ओ क्लीन बॉल प्लेड ऑन. फलंदाज बाद. धक्का. 6वा लागलेला. 31ला 6वा गडी बाद. ला 7वा बाद. थँक्यू. ओ क्लीन बॉल. हॅट्रिक कंप्लीट करत असताना आणखीन एक धक्का. हा? 8 गडी बाद झालेले आहेत. 2 चेंडूंचा खेळ बाकी राहतोय ओव्हर नंबर 4 मध्ये. चौथं षटक प्रगतीपथावरती. मॅचकडे आपण आधी फोकस करूयात. मॅच वरती फोकस करूयात. मॅच चौथं षटक सुरू आहे. करीमने हॅट्रिक घेतलेली आहे. ऑन साइडला टर्न करता सहजतेनं डीप मिड विकेट मध्ये सिंगल कंप्लीट. 32 झालेल्या आहेत. शेवटचा बॉल आता बाकी राहतो ओव्हर नंबर 4 मधील. हाफ ट्रॅकर एक्स्ट्रा बाउन्स डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट. 4 षटकांचा खेळ इथून पूर्ण झालेला आहे. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावत संख्या 8 गडी बाद 31. टोटल 32 धावा पुस्तकावरती. शेवटच्या बॉलवरती फक्त 1 रन आली. पूर्ण ओव्हरमध्ये 2 विकेट घेत करीमने 1 धाव खर्च केलेली आहे. 8 गडी बाद 32. सुधीर आलेत आता शेवटच्या ओव्हरमध्ये. वरद आहेत स्ट्रायकिंग एंडला. डॉट बॉल. 32 धावा. शेवटचं षटक. जेलची शक्यता. आणखीन एक फलंदाज बाद. लॉफ करतात पुन्हा एकदा. जेलची शक्यता होती. 1 रन या बॉलवरती मिळते. 33 वरती जाऊन पोहोचलेला संघ. शेवटचे 3 बॉल या सत्रामधले बाकी राहतात.
होल ऑफ करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. ऑन साईडला टर्न करतात अक्षय. एक रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न चालवला. रनआउटची संधी आहे आणि इथून क्लोज कॉल रेफर करत असताना आणि इथून फलंदाज सेफ आहे म्हणजे रन कंप्लीट. एक रन 2 रन या बॉलवरती मिळतात. टोटल 35. फुलटॉस आहे. सरळ खेळतात. रनआउटची शक्यता. ऑल डाऊन झालेला इथे कोलार टीम. 35 वरती ऑल आउट झालेला. 36चं टार्गेट आहे. 36 देखील डिफेंड केला जाऊ शकतात. तेवढी ताकद कोलार टीम मध्ये. फक्त ती ताकद आता मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी लगेच सेकंड राऊंडची पहिली मॅच. बडवल आणि दामत आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत सेकंड मॅचच्या टॉससाठी आपण ताबडतोब या. 35 झालेलं 36चं टार्गेट आहे. बॅट्समन लवकरात लवकर जा मैदानामध्ये.
एक रन कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. रनआउटची संधी, परंतु बॅट्समन पोहोचलेलेत. 2 रन या बॉलवरती मिळतात. वेगवान चेंडूच्या हाताळणी संभा बॉलिंग करतात. ओव्हर नंबर 1 मध्ये पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. जबरदस्त एफर्ट डीप मध्ये स्वतः कर्णधार ऋतिक होते त्या ठिकाणी. काय एफर्ट्स, डाईव्ह लागली. हा पा ऍक्शन रिप्ले, कशा प्रकारची डाईव्ह ऋतिकने लगावलेली आहे. जवळपास 2 धावा आपल्या संघासाठी त्याने रोखलेल्या आहेत. वेगवान टाकलाय चेंडू. राऊंड द स्टम्प्सनं बाहेरच्या दिशेने टर्न घेत असताना चेंडू आलेला हा डॉट बॉल. धावा पुस्तकावरती धावा 3. 31 अजूनही गरज आहे. 5 झालेल्या आहेत आणि 25 मध्ये 31 ची गरज आहे. बॉलिंग करतोय बंटी. राऊंड द स्टम्प्स लॉफ करतात. मागे निघाला चेंडू एक्स्ट्रा कव्हरला. 1 कंप्लीट कॉल सेकंडचा. दुसऱ्यासाठी जागा बनवली जरूर आणि 2 धावा पूर्ण होतात. 2च्या मदतीने टोटल जाऊन पोहोचलेली ती 7 वरती. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. पहिल्या ओव्हरमध्ये 7. सेकंड राऊंडच्या मॅचच्या टॉससाठी बडवल आणि दामट दोन्ही टीमचे कॅप्टन, बडवल टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. दामट टीम आपला कॅप्टन ताबडतोब पाठवा. संभा आलेत आता नवीन बॉलर सेकंड ओव्हर मध्ये. लॉफ करतात. शॉर्ट स्क्वेअर लेग जज करतात. दीपेश, ओ गुड कॅच. फलंदाज इथून बाद. पहिला धक्का 7 ला. पहिला गडी बाद. ऑन साइडला टर्न करतात. मिडॉन मधून डीप मध्ये प्रोटेक्शन. सिंगल कंप्लीट. श्रीमान गुलाबरावजी पवार साहेब यांचं नुकताच आगमन झालेलं. त्यांना मी विनंती करत आहोत आपण व्यासपीठावरती यावं. या पवार साहेब आपण या व्यासपीठावरती आपला मी इकडून या. आपला मी स्वागत करत आहोत. लगेच आपण ऋतिकला विनंती करत आहोत की पवार साहेबांचा लगेच आपण या ओव्हर नंतर आपण सन्मान करायचा.
रनआउटची संधी आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. 1 रन या बॉलवरती. अमोल होल साहेब उपस्थित झालेले, त्यांनाही आम्ही विनंती करतोय की आपण या स्टेजवरती आपला मी स्वागत करत आहोत. 9 धावा आतापर्यंत. लॉफ करतायत, हवे ते चेंडू, जेलची शक्यता. ओ व्हॉट अ कॅच. वेदांत होते, काय जबरदस्त झेल पकडलेली आहे वेदांतनं. प्रॉपर जजमेंट, रनिंग कॅच या ठिकाणी पकडण्यात आलेली आहे. आपण ऍक्शन रिप्ले. लॉफ करत असताना भरपूर काळ चेंडू हवेमध्ये होता. वेदांतनं शेवटपर्यंत चेंडूवरती नजर ठेवून होते आणि अंतिम मोमेंटला पकडलेली ही झेल. व्हॉट अ कॅच, स्पेक्टॅक्युलर कॅच ऑफ द मॅच. फलंदाज बाद 9 या धावसंख्येवरती. दुसरा धक्का. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्यासाठी शेवटचा आणि अंतिम पुकार. अन्यथा जशी पहिला सामना 3-3 बॉल कमी खेळावे लागले, तसं सेकंड राऊंडची मॅच सुद्धा कमी खेळावी लागेल, याची नोंद घ्या. 27 धावसंख्येची गरज. समोर उडवला लॉंग ऑनला, क्षेत्ररक्षक बंटीनं या ठिकाणी झेल स्वीकारलेली आहे. आणखीन एक फलंदाज बाद. नुकताच आपण पाहतात युवा उद्योजक उद्योगपती आतिक शेठ मिसाल यांचं नुकताच आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा हार्दिक असं स्वागत. दामट टीमचे कॅप्टन आपण उपस्थित व्हा लवकरात लवकर. दर्शन धुळे. स्कोर झालेला 9. 18 बॉलचा खेळ बाकी. 18 मध्ये 27 धावसंख्येची गरज. अजिंक्य सर आमच्या समवेत आहेत. आज अन ऑपरेटर KTC लाईव्ह इव्हेंट. हाफ ट्रॅकर आहे, स्कोअर कट करण्याचा प्रयत्न. एक सिंगल नाही मिळत आहे. फलंदाज इथून बाद, विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. 9 ला चौथा धक्का. थँक्यू थँक्यू. श्रीमान उद्योजक रवींद्रजी माळी साहेब यांचं आगमन झालेलं आहे, त्यांनाही आम्ही विनंती करत आहोत की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक असं स्वागत आहे. वेगवान टाकलेला चेंडू बंटीनं. श्रीमान नारायणजी विर्ले साहेब देखील उपस्थित झालेले, त्यांनाही आम्ही विनंती करत आहोत आपण यावं व्यासपीठावरती. आपलं हार्दिक असं स्वागत. दामट टीमचे कॅप्टन अफजल आपण ताबडतोब टॉससाठी उपस्थित व्हा. चांगला टाकलेला चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. 9 या धावसंख्येवरती 4 गडी गमावलेले आहेत.
14 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 14 मध्ये 27. हो, एक्स्ट्रा बाउन्स. चांगला चेंडू हा देखील. 1 फॉर द ओव्हरचा इशारा पंच देत असताना आणखीन एक डॉट बॉल. डॉट बॉल. पुन्हा एकदा फेकत असताना बंटी वाघे. करीम स्ट्रायकिंग एंडला. टार्गेट तितकंसं मोठं नव्हतं. 14 ला 27. मिड ऑफला बीट करत डीप मध्ये प्रोटेक्शन. एक तर कंप्लीट केले. दुसऱ्याचा प्रयत्न डायरेक्ट थ्रो. नॉन स्ट्रायकिंग एंडला चान्स होती रनआउटची. 2 धावा या बॉलवरती मिळतात. टीमची टोटल पुढे 13 या धावसंख्येवरती. शेवटचा अंतिम चेंडू या ओव्हरमधील. 13 धावा. चांगला चेंडू आहे. वेगाने टाकला होता बंटीनं. पहिली सिंगल वेगानं कंप्लीट करतात. 1 रन पूर्ण होत आहे. 14 धावा धावा पुस्तकावरती लागतात. ओव्हर कंप्लीट झालेली आहे. तिसरी आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 12 धावा धावा पुस्तकावरती. ओव्हरऑल 12 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती लागलेल्या आहेत आणि 12 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. बारा चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 24. लगेचच टॉस आपण करूयात. अमोलजी होळ साहेब यांच्या शुभास्ते आपण टॉस करूयात पुढील सामन्याचा. टॉस जिंकलेला दामट टीम ना. डिसिजन पेंडिंग आहे. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 24. नवीन बॉलर आलेलेत. दीपेश आलेत. 12 बॉल 24 धावा. 36चं टार्गेट होतं. आता 24 वरती आली मॅच. एज लागून पाठीमागे रनआउटची शक्यता. फलंदाजीतून बाद. मॅच मध्ये पुनरागमन केलेलं आहे. संपूर्णपणे कोलारे संघाचा दबदबा. बॅट्समन आउट. तो 11 मध्ये 24. 36चं टार्गेट होतं. आता 24 पर्यंत आली आहे मॅच. 11 बॉल मध्ये 24. काय जबरदस्त मॅच रंगलेली आहे. काय जबरदस्त कमबॅक कोलारे संघाच्या गोलंदाजाने केलेला आहे. लॉफ करतात. हवे ते फटका सरळ सीमा पार. सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये आलाय. सिक्सर. षटकार आलाय. धाव फळक पसरत असताना 18 वरती जाऊन पोहोचलेला. अजूनही 18ची गरज. खाली राहिला चेंडू अपेक्षाहून. डॉट बॉल. 9 बॉलचा आता उर्वरित खेळ बाकी राहतो. 9 चेंडूंमध्ये विजयासाठी आणखीन 18ची गरज आहे. षटकार आलाय नुकताच इम्रानच्या बॅटमधून. पावत असेच 1-2 फटक्यांची अजून गरज आहे. असेच अपेक्षा मोहाचीवाडी संघ करत असताना बॅकफुटला जा. स्लाइस करतात. हो, चांगली फिल्डिंग झालेली आहे. शॉट थर्ड मॅन मध्ये निघाला चेंडू पाठीमागे.
2 धावा पूर्ण होतात. वीस धावा पुस्तकावरती 16ची अजून आता गरज बाकी राहते 8 चेंडूंमध्ये. लॉफ करतात, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक बनतील दर्शक, बॉल सीमा पार, ठोकला इम्राननं, षटकार. अचानकपणे मोहाचीवाडी संघाचा इम्रान बरसलेला आहे. 8 मध्ये 10. बॅकफुटला जात, कव्हर पॉइंटला पाठवला चेंडू, पहिली वेगानं कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न चालवला, रनआउटची शक्यता नाहीये. 2 धावा पूर्ण होतात. या 2च्या मदतीने संघ जाऊन पोहोचलेला तो 28 वरती. शेवटच्या षटकाचा आता खेळ बाकी राहतोय आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी 8 धावेंची गरज. सहा चेंडूंमध्ये कंपल्सरी विजयासाठी 8 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग मार्कवरती बॉलर आलेले अक्षय. अक्षय एक अनुभवी गोलंदाज, अशा कित्येक परिस्थिती त्याने फेस केलेल्या आहेत. आता 6 चेंडूंमध्ये त्याला अक्षयला 8 रोखायच्या आहेत. 3 ओव्हरपर्यंत पूर्णपणे कोलारी संघाचा दबदबा होता. कैलास आलेत बॉलिंग मार्कवरती. एक सिंगल या बॉलवरती मिळते. टीमची टोटल 29 वरती. एक सिंगल या बॉलवरती. आता 5 बॉलचा खेळ बाकी राहतो. 5 मध्ये 7 धावा. 5 चेंडूंमध्ये कैलास तयार. वेगवान टाकला, ऑन साइडला टर्न करतात. स्क्वेअर लेगला एक सिंगल कंप्लीट. वेदांत पोहोचलेत. एक चप्पल खेळाडू आहे वेदांत. थ्रो झालेला आहे, थोडासा बाउन्स झाला समोरून. रनआउट सहजतेने कदाचित होऊ शकला असता. एक्स्ट्रा समोरून बाउन्स झाला. वेदांत एक चप्पल खेळाडू आहे. सुंदर झेल वेदांत आतापर्यंत पकडल्या. चांगला अंतर त्याने कव्हर केलं होतं आणि अखेर इम्राननं 2 धावा कंप्लीट केलेल्या. धावसंख्या 30 वरती. इक्वेशन 4 बॉलचा आता खेळ बाकी राहतो. 4 चेंडूंमध्ये विजयासाठी 5 धावसंख्येची गरज. चार बॉलचा खेळ बाकी आहे. 4 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 5 धावसंख्येची गरज. 4 बॉल 5 धावा. 5 बनवायच्या 4 चेंडूंमध्ये. अंतिम टप्प्यापर्यंत आली आहे मॅच. 36ची मॅच आता 5 वरती आलेली आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू अपील करण्यात आलेली आणि फलंदाज बाद इथून पंचांना घोषित केलेला.
पंच कॉट बिहाइंडचा अपील वरती फलंदाज बाद आहे, राईट? येस. कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये पंचांना फलंदाज बाद घोषित केलेला, याची नोंद घ्या. पण जर रिव्ह्यूची डिमांड केली आहे का? ओके ओके. कॉट बिहाइंडसाठी एज तर लागलेली, परंतु टप्पा कुठे पडलेला ते पाहण्यासाठी. कॉट बिहाइंडच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. तीन चेंडूचा आता खेळ बाकी राहतो. 3 मध्ये 5 ची गरज आहे. अपील तंत्राचा वापर करण्यात आला. हा 3 बघा, ऑलरेडी पंचांना डिसिजन दिला होता, त्यानंतर बॅट्समन आतमध्ये आले होते आणि त्यानंतर पंचांनी थर्ड अंपायरची डिमांड केली. ठीक आहे. 3 बॉलचा आता खेळ बाकी आहे. 3 चेंडूंमध्ये विजयासाठी 5 धावसंख्येची गरज आहे. देवेंद्र तात्या आता मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलमध्ये विजयासाठी 5. तीन बॉलमध्ये 5 ची गरज आहे. सामना शेवटपर्यंत आलेला. इम्रान नुकताच बाद झालेला. 3 बॉलमध्ये आता 5चं इक्वेशन. कोला टाकलेला चेंडू, प्रॉपर यॉर्कर. आता विकेट सॅक्रिफाईस करावी लागते. इक्वेशन आता आड होत असताना बाकी राहिले चेंडू 2 आणि 2 चेंडूंमध्ये आता विजयासाठी 5 धावसंख्येची गरज. इम्रानची महत्वपूर्ण विकेट गेल्याच्या नंतर पुन्हा एकदा मोहाचवाडी संघ दबावामध्ये. इम्रानचा जर विचार केला तर इम्रान जवळपास 7व्या क्रमांकावरती आला होता. कदाचित इम्रान 3ऱ्या किंवा 4थ्या क्रमांकावरती येऊन चांगल्या धावा तो बनवू शकला असता. दोन बॉलचा खेळ बाकी. आता 2 चेंडूंमध्ये विजयासाठी 5 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचे नियम. 2 बॉल 5 धावा. हो, वेगवान टाकलेला. कदाचित स्लाइडली ओव्हर पिच वाटत होता चेंडू. शरीरापासून दूर ठेवला. डॉट बॉल. आता 1 चेंडूंमध्ये 5 ची गरज. या बॉलवरती कदाचित धाव येणं गरजेचं होतं. आता 1 बॉलचा खेळ बाकी. 1 मध्ये 5. मनोज जोमटे ऑन फायर. पहिल्या मॅच मध्ये फक्त फिल्डिंगच्या जोरावरती मॅच जिंकलेली बडवल टीमनं. टॉस जिंकलेला दामट टीमनं फिल्डिंगचा निर्णय घेतलेला. 1 बॉल 5 धावा. हाफ ट्रॅकर ऑन साइडला
सामना इथून जिंकलेला आहे. कोलारे संघानं 30 बॉलमध्ये 36 डिफेंड करत मॅच इथून गमावी लागलेली आहे मोहचीवाडी टीमला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अष्टपैलू कामगिरी ज्याने केले. बॅटिंग करत असताना देखील चांगल्या धावा ज्याने बनवलेल्या आहेत. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच 6 चेंडूंमध्ये 8ची गरज असताना फक्त 3 धावा ज्याने 6 चेंडूंमध्ये खर्च केल्या तो कैलास ठरला या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच.